पोलीस भरती 2026मध्ये विचारलेला प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? अमरावती, गडचिरोली, नागपूर की अकोला. तर ऑब्व्हियसली कोणता असेल? गडचिरोली असेल. तर मित्रांनो बघा की आता आपण सगळे जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनचे आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर पहा, आता सगळ्यात पहिले पाहू आपण नागपूर. आता नागपूर हा एक काय आहे? प्रशासकीय विभाग आहे. काय आहे? प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग आहे. काय आहे? प्रशासकीय विभाग. ठीक आहे. काय आहे? नागपूर हा काय आहे? प्रशासकीय विभाग आहे. नंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये किती जिल्हे येतात? टोटल 6 जिल्हे येतात. किती येतात? 6 जिल्हे येतात. आणि जवळपास किती तालुके आहे? 64 तालुके आहे. किती तालुके आहे? 64 तालुके. 6 जिल्हे आणि 64 तालुके. नंतर आपण बघू शकतो अमरावती प्रशासकीय विभाग. मग आता अमरावती प्रशासकीय विभागामध्ये बघा, हा अमरावती म्हणजे एक प्रशासकीय विभाग आहे आणि त्यामध्ये 56 तालुके येतात. किती तालुके येतात? 56 तालुके येतात आणि 5 जिल्हे येतात. किती येतात? 5 जिल्हे येतात. नंतर तुम्ही बघू शकता की अकोला बद्दल बोलायचं झाल्यास हा मोरणा नदीच्या काठी येतो. कोणत्या नदीच्या काठी येतो? मोरणा नदी. कोणती नदी? मोरणा नदी. मोरणा नदी. अकोला मोरणा नदीच्या काठी येतो. ठीक आहे. नंतर पहा, आपल्याला पाहायचं आहे गडचिरोली. आता गडचिरोली हे आपलं उत्तर आहे. सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली. तर 26 ऑगस्ट 1983. काय म्हटलं मी? 26 ऑगस्ट 1983ला चंद्रपूरपासून काय झालेला आहे? हा विभक्त झालेला आहे. 26 ऑगस्ट 1983ला हा जिल्हा गडचिरोली हा जिल्हा चंद्रपूरपासून वेगळा झाला आहे. आणि चंद्रपूर जे आहे, चंद्रपूर हा जिल्हा इरई नदीच्या काठाना आहे. इरई नदीच्या काठाना आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं का तुम्हाला? आता तुम्हाला दुसरी माहिती सांगू इच्छितो थोडी डिटेलमध्ये. तर समजा हा आपला महाराष्ट्र आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. इथं आपण उत्तर म्हणू, इथं आपण पूर्व म्हणू, हे पश्चिम म्हणू आणि हे दक्षिण म्हणू. ठीक आहे. तर बघा, आता सगळ्यात वर कोणता आहे? नंदुरबार आहे. कोणता आहे? नंदुरबार. कोणता आहे? नंदुरबार. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला जिल्हा कोणता, तर कोणता असेल? मग नंदुरबार असेल. आणि या नंदुरबारची निर्मिती 1 जुलै 1998 म्हणजेच काय? 1 जुलै 1998 धुळेपासून झाली. कधी? कोणापासून झाली? तर धुळेपासून झाली. बघा, आपल्या उत्तरेला म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? नंदुरबार, की जो धुळ्यापासून निर्माण झाला 1 जुलै 1998 पासून. तुम्हाला जर म्हटलं पूर्वेला म्हटलं तर कोणता येणार आहे? गोंदिया. कोणता येणार आहे? गोंदिया. पूर्वेला कोणता येणार आहे? गोंदिया. बघा, तुम्हाला म्हटलं की सर्वात पूर्वेकडील जिल्हा तर गडचिरोली आणि पूर्वेकडचा म्हटलं तर फक्त गोंदिया. नंतर बघा, पश्चिमेला कोणता असेल? पश्चिमेला पालघर. कोणता आहे? पालघर. कोणता आहे? पालघर. पश्चिमेला कोणता आहे? पालघर, जो ठाण्यापासून निर्माण झाला 1 ऑगस्ट 2014 पासून. ठीक आहे. 1 ऑगस्ट 2014. जी विजय नायटा समिती होती. कोणती समिती होती? विजय नायटा समिती होती. पालकमंत्री कोण होते? पालकमंत्री कोण होते त्यावेळेचे? तर विष्णू सावरा होते. कोण होते? विष्णू सावरा. आणि कलेक्टर कोण होते तिचे तेव्हाचे? कलेक्टर कोण होते? तर अभिजित बांगर. कोण होते? अभिजित बांगर. चला, समजलं का? तुम्हाला म्हटलं उत्तरेला कोणता आहे? नंदुरबार, जे धुळेपासून झाला निर्माण 1 जुलै 1998 पासून. पूर्वेला गोंदिया आहे. पश्चिमेला पालघर आहे, जो ठाण्यापासून निर्माण झाला 1 ऑगस्ट 2014 पासून. नंतर येथे विजय नायटा समिती होती. त्यावेळचे पालकमंत्री विष्णू सावरा होते आणि कलेक्टर अभिजित बांगर होते. नंतर दक्षिणेला कोणता होता? सिंधुदुर्ग जिल्हा. कोणता आहे? सिंधुदुर्ग. कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. मग आता सिंधुदुर्ग हा निर्माण कधी झाला? 1 मे 1981 आणि हा 27वा जिल्हा होता. एवढं लक्षात ठेवायचं. 27वा जिल्हा होता. समजलं का? तर हा आपला एक महत्त्वाचा
जे काही प्रश्न होता त्याचा पूर्ण डिटेल आपण ॲनालिसिस केलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, तर गडचिरोली. बाकी सगळं एक्सप्लेनेशन तुम्ही डबल पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर अशाच प्रकारच्या पोलीस भरतीच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया दुसऱ्या प्रश्नाकडे.